Audio Jungle. नमस्कार, मी रुक्मिणी. तुम्ही पाहतात VM न्यूज मराठी सातारा. महाआघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना तब्बल 20 आंबेडकरी विचारांच्या संघटनांचा जाहीर पाठिंबा. बाबासाहेबांना अभिप्रेत असणारे, धर्मनिरपेक्षपण जपत वंचितांसाठी देण्यासाठी झगडणारे एकमेव नेतृत्व म्हणजे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आहेत, असे म्हणत संघटनांनी उदयनराजे यांना दिला पाठिंबा. त्या अनुषंगाने मी आज माझ्या संघटनेचा आदरणीय महाराज साहेबांना पाठिंबा देतोय. त्या पाठिंब्याचं कारण एवढं आहे की आपण पाहतोय की आपल्या महाराष्ट्रामध्ये भीमाकोरे गाव घडलं आणि त्यानंतर वंचितची लाट आली. वंचितची लाट आल्यानंतर आदरणीय आंबेडकर साहेब सोलापूरमध्ये उभा राहिले आणि तिथं आमचे आठवले साहेब म्हणतात मी तिथं प्रचार करणार नाही, मी तिथं सभा घेणार नाही. आमचे सर्व आंबेडकरी अनुयायी तिथं प्रचार करतात आणि इथं कोण उभा आहे तर इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज उभा आहेत. त्यामुळे आपल्या आंबेडकरी अनुयायांचं कर्तव्य आहे की ज्यावेळेस आपण भाषणामध्ये उल्लेख करतो की आपण ज्या वेळेस भाषण करत असतो त्यावेळेस आदराने सर्व महापुरुषाची नावं घेतो आणि त्या महापुरुषांमध्ये आपले आराध्य दैवत असे असणारे राजर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज इथं आहेत. आणि त्यामुळे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की त्यांना सुद्धा ज्यांनी ज्याप्रमाणे ते पूर्वी विक्रमी मतांनी निवडून आले त्याच्यापेक्षा जास्त विक्रमी मतांनी निवडून देण्याचं काम सुद्धा आपल्याला करावं लागणार आहे. तुम्हाला संसदेत पाठवण्यासाठी हा बहुजनांचा जनसमुदाय सर्व एकत्र आलेला आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या समाजकारणाला दिशा देणारा नेता म्हणजे उदयनराजे. महाराष्ट्राच्या अंतरंगाचा ठाव घेणारा नेता म्हणजे उदयनराजे. बहुजनांसाठी, त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी सर्वसामान्यांच्या मागे उभा राहणारा राजा म्हणजे उदयनराजे. खऱ्या अर्थाने मित्रांनो, या ठिकाणी भारतात सर्वाधिक मतानं निवडून येणारे आपले साताराचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी एक घोषणा आपण लिहूया. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंचा महाराज साहेब तुम आगे बढ़ो, महाराज साहेब तुम आगे बढ़ो. मी एक विचार दिला. तो विचार होता पंचायत राजचा. त्यांनी सांगितलं जोपर्यंत सत्ता असताना सर्वसामान्य लोकांच्या हातात आपण देत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही त्या देशामध्ये नांदणार नाही, नांदू शकत नाही. म्हणून ग्रामपंचायती जन्माला आल्या, पंचायत समिती जन्माला आल्या, जिल्हा परिषद जन्माला आल्या, स्थानिक स्वराज्य संस्था जन्माला आल्या, म्हणजे नगरपालिका, ह्या सगळ्या महापालिका जे काय असतील ते. पण ह्या 5 वर्षात वेळ थोडा आहे त्यामुळे मी जरा थोडं भरभर घेतोय. आणि त्यामुळं ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ह्या 5 वर्षामध्ये अत्यंत बेंबीच्या देठापासून तळमळीने सांगण्यात आलं की मन की बात. आणि एवढ्या तळमळीने सांगितलं झालं की मला वाटतं माझे मित्र संदीप शिंदेचं अभिनय सुद्धा फिक्कं पडलं असं. आणि मग लोकांची दिशाभूल करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अन्याय, आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर बहुमत तुम्हाला मिळून ह्या लोकशाहीतल्या राजांनी दिलं आणि त्या लोकशाहीतल्या राजांची, त्यांच्या मुलांची, जे आज तरुण आहेत त्यांची झेप घ्यायची आता वय आहे. त्याच वयात तुम्ही त्याला त्यांच्या उराशी काय दिलं तर नैराश्य. 15 लाख तुम्ही त्यांच्या खात्यावर जमा करणार होता, काय केलं? नोटाबंदी लागू केली. आणि का तर कुठल्याही प्रकारची चर्चा न करता हे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा केलं. आणि मग आयुष्याची, कष्टाची माध्यमातून कष्टकरी, शेतकरी, व्यापारी ह्या लोकांनी जे कष्टातनं, घामातनं जे पैसे
गोळा केले ते जी पुंजी एकत्र केली ती पुंजी सुद्धा तुम्ही हिसकावून घ्यायचं पाप केलं आणि स्वतःला तुम्ही म्हणताय वा आम्ही किती हुशार. केसाने गळा कापून विश्वासघात करून माणूस हुशार होत नसतो. माणसाचं जेव्हा हुशार पण एवढं असतं की जेव्हा तळ हाताच्या फोडासारखं जेव्हा लोक विश्वास ठेवतात, तो विश्वास जेव्हा एखादा आपण जेव्हा संपादन करतो तो टिकवणं आणि टिकवणं नाही जपून ठेवणं, ह्याला विश्वासार्हता म्हणतात, ह्याला म्हणतात खऱ्या अर्थाने. आणि मग तुम्ही गप्प असणार आहात. मी तुमच्या लोकांची काळजी करत नाही, कारण की तुम्ही आम्ही आपण सर्व सज्ञान आहोत. या ठिकाणी बघा त्या मुलाकडं खेळण्याचं वय, कोणाचा तरी मुलगा आहे, कोणाचा तरी नातू आहे, मी त्याच्या बाबतीत बोलतोय, तुमच्या लोकांच्या बाबतीत नाही. त्यांनी आज खेळण्याचं वय आहे त्याचं. आज तुमच्या आमच्याकडे तो अपेक्षेने पाहतोय. आपण त्याला ह्या मुलांना दाखवे, आपण जर दिशा द्यायची नाही तर कोण देणार. आणि असे अनेक तरुण जरी आज तुमच्या कुटुंबातले असले तर ह्या देशाचा भविष्य काळ आहे, जर आम्ही विसरू नका. असे अनेक तरुण एकत्र आले, एक कुटुंब होतं आणि हे अनेक कुटुंब एकत्र आले की एक गाव निर्माण होतं आणि अनेक गाव एकत्र आले की एक तालुका, अनेक तालुका एकत्र आले की एक जिल्हा, अनेक जिल्हे एकत्र आले की एक राज्य, अनेक राज्य एकत्र आले की एक देश म्हणजे आपला भारत देश. आपल्याला या भारत देशाला आपल्याला उंचीवर न्यायचंय का अंधारात ढकलायचंय. आज अवस्था काय आहे, दिवाळखोरीच्या उंबारट्यावरती आणून ठेवलंय ह्या लोकांनी. संपूर्ण बहुमत दिलं का, कोणी हात बांधले होते काय अडचण, कोणी जादूटोणा केला होता, कोणी दम दिला होता, काय प्रॉब्लेम काय होता. एखाद्या मला सांगा या व्यासपीठावरती मी आमच्यापैकी कोणाला जरी संधी मिळाली असती तर नंदन वन करून दाखवलं असतं. काय केलं काय तुम्ही मातेला केलं. आणि अशा प्रकारे मला एक सांगायचं वाटतं की ज्या लोकांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना मांडली, स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान दिलं, बलिदान दिलं, जवानांनी शहीद झाले. मग आपलं काय कर्तव्य आहे का नाही या देशाच्या प्रती, की आपण या देशाला कुठेतरी महासत्तेकडे आपण नेलं पाहिजे का नाही. आणि कुठली जातपात मी तर काय मानत नाही. आणि हे जे म्हणतात ना जात जात, काय जात, मला त्यांना एक प्रश्न विचारायचं वाटतं का सगळ्यांना भरपूर आयुष्य लाभो, सगळं आरोग्य चांगलं लाभो, पण ज्या वेळेस जेव्हा चुकून माकून कोणाला काही होत नाही ईश्वरांनी प्रार्थना करतो, पण मात्र ज्या वेळेस आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो त्यावेळेस तुम्ही का विचारत नाही का की हे रक्त, त्यावेळेस तुम्ही ब्लड ग्रुपचा विचार करता की हे कुठल्या ब्लड ग्रुप आहे, तुमचा ए असेल तर ए चालतं, हा त्यावेळेस का विचार करत नाही. आमच्या वंचिताच्या गप्पा, या देशात पुन्हा एकदा वंचिताचं नाव कोणी हा शब्द ऐकायचा नाही. आणि ह्याच्याकरता मला तुमची साथ गरजेची आहे. प्रत्येक जणाला एवढं मोठं आपण करायचंय, स्वावलंबी करायचंय की तो शिक्षणापासून वंचित नाही राहायला पाहिजे, कुठल्याही संधीपासून वंचित राहायला नाही पाहिजे, कुठल्याही विकास कामांपासून वंचित नाही राहायला पाहिजे, कुठल्याही अधिकारापासून वंचित नाही राहायला पाहिजे आणि कुठल्याही चांगल्या जीवनापासून वंचित नाही राहायला पाहिजे. सहज शक्य आहे. त्यांनी केलं काय, त्यांनी राष्ट्राची संपत्ती विकली, ज्याला तुम्ही बहुमत दिला राष्ट्राची संपत्ती विकली मोठभर लोकांना. करायचं फार थोडं, तुम्ही मला उदयनराजे फार पदा इलेक्शन आलं म्हणून बोलताय, तसं नाही आहे. नीट ऐका, ज्या लोकांची या थोड्याफार लोकांची यांनी संपूर्ण नॅचरल गॅस राष्ट्राची संपत्ती विकली, पेट्रोल विकलं, डिझेलचे खाणी हे जे असतात क्रूड ऑइल सगळं विकलं. आज या लोकांची संपत्ती जर बघितली
तर देशाचं राष्ट्रीय वार्षिक बजेट आहे त्याच्यापेक्षा जास्त यांची संपत्ती आहे. करायचं काय? यांना सत्तेतनं सत्तांतर करून केल्याशिवाय गत्यंतर होणार नाही आणि परिवर्तन शिवाय गत्यंतर नाही. एवढं फक्त तुम्ही बारकाईने फक्त लक्षात ठेवा. ही संपूर्ण त्यांच्याकडे आहे. त्या सगळ्यांच्या व्याजापोटी प्रत्येक तरुणांच्या या देशातल्या फुकट शिक्षण होईल, फुकट मेडिकल सेवा सगळ्यांना रुजू होईल, फुकट कोणाला 2 टाइम जेवणाशिवाय झोप म्हणजे त्यांना गावात वंचित राहावं लागणार नाही आणि प्रत्येकाला चांगल्या प्रकारचं घर मिळेल. एवढं शब्द या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतो. ते कसे करतात? ज्या लोकांना आपण निवडून देतो तेच तुम्हाला वंचित ठेवतात. मग ताब्यात द्या सत्ता आणि करा. ह्या लोकांना दाखवा यांची जागा आणि हे करण्यासाठी सगळ्यात पुढं तुमच्या खांदा नाही तर तुमच्या पुढे काकांवर जास्त उदयनराजे असणार एवढं लक्षात घ्या. बोलायचं भरपूर होतं पण आता वेळ संपलेली आहे. परत अजून एक खट्टा दाखवायचा मला माहित नाही. मी कुठल्या जातीचा मला माहित नाही. मला एकच माहित आहे, मी माणूस आहे, हीच माझी जात आहे. आणि एवढं सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. कालही तुमचा होतो, आजही तुमचा आहे. उद्या नीट वागलं तर विचार करेन. चेष्टा करतोय आणि परत काही